बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, पण त्याचं प्रत्यंतर कोणी आणून दाखवलं तर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता बदलून दाखवली काशीराम जिंदाल. पण ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसीला माहिती नाही की विजयंती आपल्यात येतात, विजयंतीला माहीत नाही की आपण ओबीसीमध्ये आहोत, ओबीसींना कळे ना की SC ST बांधवांची मुवमेंट आपल्याबरोबर आल्याशिवाय आपण परिवर्तन करू शकत नाही. आणि मग परत आमच्या RPIला, आमच्या वंचित बहुजन आघाडीला, त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रातला समतोल समाज आज नेतृत्व म्हणून जर स्वीकारला असतो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन घडलं असतं. आता मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर खूप जबाबदारीनं सांगतो, गावगाड्यामध्ये ज्यांना ज्यांना रिझर्वेशन पॉलिसी, समतेचं तत्व, माणुसकीचं जीवन पाहिजे त्या सगळ्या लोकांनी, हा खरं तर बहुजन हा शब्द आहे, परत सांगतोय का, बहुजन हा शब्द यासाठी आहे. बहुजन हा शब्द कुणाला तरी मुख्यमंत्री होण्यासाठी, कुणाला तरी आमदार होण्यासाठी, कुणाला तरी खासदार होण्यासाठी निवडणूक आले की आम्ही बहुजन आहोत. आपण त्या बहुजनाला तुम्ही दिलं काय? तर तुम्हाला आम्हाला आजही पारंपरिक जीवन जगावं लागतं या लोकशाहीमध्ये, या भारताच्या अमृतकालामध्ये. आता तुम्ही विमुक्त जातीमध्ये आहात. आता काल परवा इथं सेन्ससचा आता बघा ते लोक येऊन गेले, मग आम्ही प्रश्न विचारले नाही, आता फक्त घरगणना होती, जात न्याय जनगणना होत नाही तर घरगणना होती. मग आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, या घरगणनेमध्ये तुम्ही घराची मोजणी करताय तर त्या घरगणनेमध्ये झोपडीचा रकान आहे का, पालाचा रकान आहे का, कोपीचा रकान आहे का? मग जर पालातला माणूस मोजला जाणार नसेल, त्याच्या घराची नोंद घेतली जाणार नसेल, कोपीची जर जनगणना होणार नसेल, वेगवेगळ्या शहरांमध्ये आउटस्कटला जमिनीशी समांतर पालक करून राहणाऱ्या आमच्या भटक्या विमुक्तांची जर गणना त्यात होणार नसेल, तुझ्या घराचीच मोजणी होणार नाही तर तुमची संख्या कोण मोजणार? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारावा लागेल. फक्त एखाद्या राग म्हणू नका बरं का कुणी, मी कुणाच्या वैयक्तिक, आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या प्रमुखाला विचारायचं, आमची नोंदणी तुम्ही केली का, आमच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं ओबीसीचं रिझर्वेशन संपलंय. कधीतरी एखाद्या शहरामध्ये आमचा नगरसेवक होत होता, कुठेतरी एखादा नगराध्यक्ष होत होता, कुठेतरी एखादा महापौर होत होता, तेही रिझर्वेशन आता संपलेलं आहे. म्हणजे आम्हाला संविधानानं दिलेलं, आम्हाला कायद्यानं दिलेलं ओबीसींना रिझर्वेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये दिलं. 341, 42 ST SC साठी आहे. हे जर ओबीसींना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सत्ता परिवर्तन असेल, कुणासमोर भीक मागायची वेळ येणार नाही. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. इंग्रज गेले, अरे इंग्रज किमान तुम्हाला शिक्षण द्यायला तयार होते, इंग्रज किमान तुम्हाला अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा, बेकायदेशीर गोष्टी इंग्रजांच्या काळात घडत नव्हत्या साहेब. तुम्हाला आम्हाला माणसात आणलं इंग्रजांनी, तुमची आमची इंच जमीन मोजली इंग्रजांनी, तुम्हाला आम्हाला शिक्षण द्यायला सुरुवात केली इंग्रजांनी. तुम्ही म्हणाल अरे इंग्रजांना घालवलंय आणि तुम्ही आता इंग्रजांचं कौतुक करताय, केलंय शोषण त्यांनी आपलं, नाही म्हणत नाही मी, पण तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून विधवा विवाह प्रथा असेल, रौलेट ऍक्ट असेल, गोलमेज परिषद असतील, सायमन कमिशन्स असतील, ह्या लोकांनी खऱ्या अर्थानं, आणि मग पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्यांचा कळस, त्या सगळ्यांचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आजही तुम्हाला माणूस म्हणून इथली व्यवस्था वागवत नाही. इंग्रज गेले, इंग्रज बरे होते, पण आत्ताचे इथले आमदार, खासदार, वतनदार, जागीरदार, कारखानदार, भांडवलदार, आता एक जबाबदारीने परत बोलतो, खरं तर मी ही भूमिका कधी मांडत नाही, आमच्या आता SC बांधवामध्ये भांडणं लागलेली आहेत रिझर्वेशन संदर्भात. बाबांनो, मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टीसाठी भांडणं लागलेत, ज्या शिक्षण आणि नोकऱ्यासाठी भांडणं लागलेत, त्या नोकऱ्या आता सरकारी राहिल्या नाहीत. त्या सगळ्या प्रसाद लाडच्या कंपनी थ्रू 1 लाख लोकांची नोकर भरती होती. तिथं एजन्सी 9 आउटसोर्सिंगच्या कंपन्या आहेत महाराष्ट्रात, 9 कंपन्या नोकर भरती करतायत. तुम्हाला कुठून नोकरी भेटणार? तुम्हाला कुठलं SCचं आरक्षण, कुठलं STचं आरक्षण, कुठलं ओबीसीचं आरक्षण, कुठलं विजयंतीचं आरक्षण? खरं तर संविधान वाचलं पाहिजे, आपलं आरक्षणाचं धोरण वाचलं पाहिजे, राज्यकर्ती लोक म्हणून तुमचा आमचा माणूस गेला पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही
तोपर्यंत तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण होणार नाही आणि तुम्ही सगळेजण शिकून संघटित होणार नाही. ते ओबीसी आहे तिथे चाललंय, हे अमुक त्याचं चाललंय. धर्मावर भांडणं होतात तिथं, अजून काही गोष्टीवर भांडणं होतात. अरे पण आता तो काळ नाही ना, लाट्या काट्यांचा काळ गेला ना. अरे कोण एखादा डेअरिंगनं संविधानाची बात करत असेल तर तुम्हाला मारलं जातं. आमचं म्हणणं एकच आहे, लाट्या काट्यांचा काळ गेला, आता मतपेटीचा काळ आहे, आता संविधानाचा काळ आहे. पूर्वी राजा एखाद्या राजाच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतून जन्माला येतो. एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. इथं उभे राहिलेल्या माणसांच्या मताला एक मूल्य, दुसऱ्या कुठल्या माणसाच्या मताला 100 मूल्य, असं काय आहे का? तर मग लाख मोलाचं मत आपल्या हातात आहे, संविधान आपल्या हातात आहे. तर तुम्ही आम्ही सगळ्या बहुजन लोकांनी एकत्रित आलो तर निश्चित परिवर्तन होऊ शकतं, निश्चित संविधानाचं संरक्षण होऊ शकतं. निश्चित तुम्हाला तुमचा माणूस गेला तर तुम्हाला त्याचं काहीतरी कळ येणार आहे, दुःख होणार आहे, वेदना कळणार आहे. तुमचा माणूस जर कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल, पक्षाच्या अजेंड्यावर एखादा माणूस गेलेला तुमच्याबद्दल बोलणार नसेल, तर तुम्ही आम्ही सगळ्या बहुजन बांधवांनी काल परवा दिल्लीमधलं आंदोलन बघितलं. अरे इथला विरोधी पक्ष नाही पुढे आला, आमदार खासदार नाही पुढे आला. 16व्या 17व्या 18व्या दिवशी विरोधक तिथं उतरले, पण 16-17 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन हातामध्ये घेतलं, विद्यार्थ्यांनी लाट्याकाट्या झेलल्या, विद्यार्थी पत्रकार झाले आणि या देशाला नव्हे जगामधल्या 70% लोकांनी हे आंदोलन पाहिलं. जगातल्या 70% देशांनी हे आंदोलन पाहिलं. तुम्ही आम्ही तर चळवळीतली माणसं आहोत, तुम्ही आम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारावर, समतेच्या विचारावर चालणारी माणसं आहोत. बहुजनांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, ही काही भाषण करण्याची वेळ नाही. अगदी ऐनवेळी तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, आमच्या सर्व सहकाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला, वाजत गाजत साहेब इथं घेऊन आलात आणि मला वाटतंय आजपर्यंत मला असं सिंहासन बसायला पहिल्यांदा या कार्यालयामध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे सिंहासन म्हणजे तुम्ही आम्ही दगडावर बसलो. आपण पहिले आदिवासींचे राजे नव्हते का? होते ना. कोण आहे इथला मूळ निवासी, कोण आहे इथला मूळचा माणूस, कोण आहे इथला आदिम, ही भूमी कुणाची आहे, हे राज्य कोणाचं आहे, देश कुणाचा आहे, तुमच्याकडे गुणवत्ता नव्हती कोणी सांगितलं? व्याकरणकार पाणिनी कुणाचा होता जरा माहिती काढा, वाल्या कोळी कुणाचा होता जरा माहिती काढा, कोणी सांगितलं? आरक्षणामुळे देशाचं वाटोळ झाले, आरक्षणामुळे बिनलायकीचे गाढवं पुढे निघून चाललेत. सर्रास रिझर्वेशन मधल्या लोकांना इथल्या व्यवस्थेमधल्या लोकांकडून बोललं जातं. देश घडवणारी माणसं आम्ही. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीव देणारा बेहरजी नाईक होता, जीवा महाले शिवा काशीद होता, तानाजी मालुसरे कोण होता? ह्या गोष्टींचं भान जोपर्यंत तुम्हाला आम्हाला येणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या हिताची बात तिथल्या आमदारांना, खासदारांना, वतनदारांना, जागीरदारांना, भांडवलदारांना पडलेलं नाही. तुमचं निवडणुका आल्या 8 दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला खरेदी केलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही, संविधान, मताचा अधिकार 500,000 रुपयाला खरेदी केला जातो आणि तुम्ही आम्ही माणसं 5 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही घरातून बाहेर पडत नाही. पण त्यांनी सांगितलेलं स्वाभिमानाचं जीवन तुम्ही आम्ही कुठे जगतो? जगत नाही. म्हणून माझी या व्यवस्थेमधल्या 85% बहुजनांना हा खरा बहुजन शब्दाचा अर्थ आहे. बहुजन या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, एवढी मी तुमच्यासमोर हात जोडून कळकळीची विनंती करतो. आणि मनोगत व्यक्त करता भाषणच झालं आणि तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. आणि तुम्ही एवढा आमचा सुरेख असा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो.